आज आषाढ शुद्ध पौर्णिमा, याला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतात आणि गुरुपौर्णिमा असा हा पवित्र उत्सव वसंतगड येथे श्री सद्गुरू अधिष्ठान मंदिर या ठिकाणी या नवीन मंदिरामध्ये पहिल्यांदा हा उत्सव होतो. याच्या आधी जुन्या मंदिरामध्ये उत्सव होता. जीर्णोद्धार झाल्यामुळे आता नवीन मंदिर आहे. तर त्यामुळं आपण सगळे खऱ्या अर्थानं पुण्यवान आहोत. तुम्हा सर्वांचा याच्यामध्ये खरीचा नव्हे तर सिंहाचा वाटा होता हे मंदिर बांधण्यामध्ये. त्यामुळं त्यावेळी तुम्हा सगळ्यांचं मी अभिनंदन केलंच आहे, पण पुनश्च एकदा सर्वांचं अभिनंदन तुमच्यामुळं, तुमच्या योगदानामुळं. मग ते आर्थिक योगदान असू दे, कोणी संकल्प आणि जप केलेला असू दे, त्यासाठी किंवा ज्या ज्या गोष्टी शक्य असतील त्या त्या गोष्टी त्यांनी त्यावेळी केल्या आणि सर्वांच्या संकल्पातून हे आपल्या सद्गुरूंचं अधिष्ठान मंदिर या ठिकाणी अवघ्या 4 महिन्यामध्ये उभं राहिलेलं आहे. सगळं क्रेडिट आहे जे आहे तुम्हा सर्वांचं क्रेडिट आहे आणि महाराजांचे आशीर्वाद होते म्हणून हे सगळं घडलं. पुन्हा एकदा तुमचं खरोखर अभिनंदन. या ठिकाणी आपण पहिल्यांदा गुरुपौर्णिमा करतोय म्हणून या मंदिरामध्ये श्री गुरुचरित्राचं पारायण आपण करावं असा संकल्प केला. सामूहिक श्री गुरुचरित्राचं पारायण करावं या ठिकाणी त्यासाठी आवाहन केलं गेलं आणि आवाहनाला प्रतिसाद बऱ्याचशा लोकांची इच्छा आहे, परंतु आम्ही आमच्या घरी करतो. काही लोकांना घरी करणं सुद्धा जमत नाही. आता त्या सरोजिनी ताईंनी बघा, त्यांनी 7 गुरुचरित्राचं पारायणाचा संकल्प केलेला आहे. चांगली गोष्ट आहे, घरी त्या करत आहेत, परंतु या ठिकाणी कोणतीही गोष्ट करण्याला किती महात्म्य आहे हे पाठीमागं सुद्धा मी विषय केलेला आहे. आपण ज्या वेळेला स्वतः एकटा जप करतो घरी, त्यावेळेला तो फक्त एक वेळा घडत असतो. ज्यावेळी समूहानं करतो त्यावेळेला द्विगणित होत असतो. बाहेर पुढे करत असलं विपरीत होतं. ज्यावेळी आपण नदीच्या काठी, नदीच्या तीरावरती जातो, पवित्र नदीच्या तीरावरती, त्यावेळी त्याचं फळ जे आहे ते 10 गुणा फळ मिळतात. एक वेळ जप केलं तर 10 गुण. आपण गोशाळेमध्ये किंवा जिथे यज्ञ असतं, यज्ञशाळा, अशा ठिकाणी जर आपण हे केला, जप केला, त्याचं फळ जे आहे ते शतगुणित मिळतं. हे जे जपाचं सामर्थ्य आहे, आपण जप जर हरीच्या समवेत केला, हरी म्हणजे कोण आहे? कोण आहे? हरीच्या समवेत केला तर आपण सांगितलं की याचं फळ सहस्राधिक आहे. म्हणजे काय, सहस्रापेक्षा जास्त की इतकं पुण्य मिळतं. आणि हे फळ ज्या ईश्वराजवळ जर बसून आपण केलं, ईश्वर म्हणजे कोण? शिव आहे, जो सृष्टीचा नियंता आहे, त्याला आपण सद्गुरू देऊ निराकार करतो. आज हे अधिष्ठान जे आहे हे सद्गुरूचं अधिष्ठान, अशा ठिकाणी गेलं तर त्याचा पुण्यार्थ जो आहे अनंत पटीने मिळतो. हे मी तुम्हाला बरं वाटायला म्हणून सांगत नाही. ज्यांनी ज्यांनी गुरुचरित्राचा पाठ केला किंवा ऐकलेला आहे त्या सर्वांना हे वाचलेलं किंवा ऐकलेलं आहे, हे शास्त्रामध्ये सुद्धा विषय केले. म्हणून या सद्गुरू अधिष्ठान मंदिरामध्ये मी प्रत्येक वेळेस सांगत आहे लोकांनी की हे पॉवर हाऊस आहे. या मंदिराच्या पोरामध्ये जे तुम्ही आला आणि थोडं जरी जप केला तर त्याचं पुण्य जे आहे तुम्हाला आनंद पडली. तिथं वास्तव्य सुद्धा करण्याचं पुण्य आहे, हे खूप मोठं आहे. प्रत्यक्ष महाराजांचाच या ठिकाणी तुम्हाला सहभाग, म्हणून या ठिकाणी यावं, या ठिकाणी राहावं, तिथं सेवा करावी असं सांगितलं. त्याचा पुण्यार्थ तुम्ही गणना सुद्धा करू शकणार नाही, इतका मोठा पुण्यार्थ या ठिकाणी प्राप्त होत असतो. त्यामुळं ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी पारायण केलेलं आहे ते खरोखर भाग्यवंत आहेत. त्यांना खूप मोठा पुण्यार्थ मिळाला आहे. त्याचं फळ जे आहे ते तुम्ही तुमच्या घरामध्ये गेलं तर 1 पटीने मिळतं, पण इथं अनंत पटीनं फळ मिळतं. त्यामुळं अशा ठिकाणी कुठलाही जपजाप्य असू दे, पारायण असू दे किंवा कोणतीही जी साधना तुम्हाला दिली आहे, ध्यान साधना असेल, ती जर केली तर याचं फळ जे आनंद पडली आहे
आणि समूहानं जर केली तर समूहाची ऊर्जा जो त्याच्यामध्ये समावेश होते. आता आपण जो महाराजांचा जप केला, हा जप जर कोणी केला तर याचं फळ जे आहे महामृत्युंजय मंत्राच्या बरोबरच आहे. आपले अलीकडच्याच काळामध्ये पेंढर म्हणून भक्त अमेरिकेमध्ये आहेत, ते अत्यवस्थ आहे. ते कोमामध्ये होते, ICU मध्ये होते. तर साधारण 1 महिना होत आलेला आहे, दिवस कमीच. त्यापासून ते आपल्याशी कनेक्ट आहे. आणि डॉक्टरांनी त्यांच्याबद्दल त्यांचे नातेवाईक स्वतः राजेंद्र जोशी आहे, त्यांच्याच रेफरन्सने त्यांचे नातेवाईकांशी कनेक्ट झाले. आणि ते अत्यवस्थ असे होते, म्हणजे काय की वेळ त्यांना काहीही संवेदना नाही किंवा काही नाही, नुसते ते लाईव्ह आहे असंच त्यांची अवस्था. परंतु राजेंद्र जोशींनी त्यांना सांगितले अशा पद्धतीने आहे, त्याच्याशी कनेक्ट व्हा. आणि मी फोन केला, त्याप्रमाणे कनेक्ट झाले. तर आपण ऑनलाईन त्यांना तीर्थ जे आहे ते अभिमंत्रित करून देतो. त्यांना सांगितले की पुढचा काही कालावधी हा त्यांच्यासाठी क्रुशियल आहे, परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये उत्तरोत्तर फरक करत आहे. त्यांना विभूती सुद्धा इथून पाठवून दिली. आणि याच आठवड्यामध्ये त्यांना आता नर्सिंगमध्ये शिफ्ट केलं, ICU मधून नर्सिंगमध्ये शिफ्ट केलं. ही त्यांच्या प्रकृतीत चांगले बदल आहे. मध्यंतरी काही गोष्टी त्यांच्या डेव्हलपमेंट्स करतात, त्यांच्या मंडळीच्या आहेत, आपल्याशी फोनवरती इंडिकाशमध्ये असतात, काही काही गोष्टी सांगत असतात. याच्यातून त्यांच्या प्रकृतीमध्ये उत्तरोत्तर फरक होतो. परंतु त्यांना मी महामृत्युंजयाचा जप सर्वांनी करा त्यांच्यासाठी संकल्पना असं सांगितलं. आणि संकल्पाचं फळ हे फार मोठं आहे. कोणतीही गोष्ट संकल्पना केली तर ज्या संकल्पासाठी केली जाते त्या संकल्प फलभूत होते. महामृत्युंजयाचा जप मी त्यांना सांगितलं करा. मी त्यांना सांगितलं तुमच्या नातेवाईकांना पण करायला सांगा. पण त्या एकट्याच अमेरिकेत असल्यामुळे सगळं त्यांना पाहावं लागतं. त्या मला त्यांनी 1-2-3 दिवस केला, पण ते हे जरा अवघड होते मंत्र म्हणणं मला. तर महाराजांचा हा मंत्र म्हटलं तर चालेल. त्यांना सांगितलं महाराज हे प्रत्यक्ष शिवच आहे, त्यांचा मंत्र हा महामृत्युंजय मंत्रच आहे. ते महामृत्युंजय मंत्राचंच कार्य करतं. आणि त्याचा प्रभाव म्हणून आता ते ICU नर्सिंगमध्ये शिफ्ट झाला. म्हणजे महाराजांचा जो मंत्र आहे हा प्रत्येकाने म्हणावा. त्यासाठी आत्ताचे तुम्हाला दिवाळी ताईंनी सांगितलं की हे जे मशीन तयार करून दिलेलं आहे त्याच्यामध्ये महाराजांचा मंत्र आहे, आणखी गणपतीचा मंत्र आहे. त्या मंत्राचे शुद्ध उच्चार आपण दिलेले. बाहेरच्या जगामध्ये शुद्ध उच्चार नाही आहेत त्याचे, पण हा मंत्र जो आहे अतिशय शुद्ध पद्धतीने बनवून घेतलेला आहे. त्याच्यासाठी आम्ही 4-5 लोकांचे आवाज टेस्ट केले होते. कोणता आवाज आहे, त्याला लय आहे, माधुरी आहे, हे सुद्धा देणगी आहे. तर आपल्या एक पुण्यामध्ये शिष्य आहे, त्यांच्या आवाजामध्ये हा मंत्रांचं पठण करून घेतलं आणि ते रेकॉर्डिंग करून झाले. आणि ते रेकॉर्डिंग त्यांनी स्टुडिओमध्ये जाऊन बनवून त्यासाठी खास दिलं आहे. त्याच्यासाठी सचिन कुलकर्णी आणि कुमारीताई यांनी हे मशीन नाशिकच्या एका वेगावला शोधून त्यांच्याकडून खास बनवून घेतलेलं आहे. हे आपल्या भक्तांच्याकडे ते जावं. आणि याच्यामध्ये एकही रुपये प्रॉफिट आपण घेत नाही आहे. ते 120 रुपयाला पडलं. ते म्हणजे क्वांटिटी जास्त असेल तर त्याची काही 500 क्वांटिटी असेल तर 110 रुपये पडते, 10 रुपये कमी होतं. पण 120 रुपये त्यांनी दिलेले आहेत प्रत्येक मशीनच्याकडे. त्यांना सांगितलं तेवढेच आपण ते लोकांनी किंमत लावू. त्या मशीन हा आवाज हा स्वतः लावलेला आहे. याच्यावरती जर ध्यान केलं ना तुम्ही लगेच ट्रान्समध्ये जाता. महाराजांचा मंत्र हा महामृत्युंजय मंत्र आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे सर्वांनी करावं. हे अतिशय महत्वाचं आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी संपूर्ण गुरु मालिका जी आहे तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उभी आहे. आज सकाळपासून इतक्या शुभ घटना घडत गेलेल्या आहेत ज्या मला कधीही अनएक्सपेक्टेड होत्या. त्या घटना सुद्धा या ठिकाणी तुम्ही लोकांनी केलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला सगळ्यांमध्ये मला सेवा करून घ्यायला मुलीच आवडत नाही. परंतु आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे मी या गोष्टीला नकार सुद्धा देऊ शकत नाही. आणि हे शिष्याची भावना आहे. त्यामुळं जी त्याची भावना शिष्याची त्याच्यासाठी तसा ते गुरु आज उभा आहे. त्यामुळं जे काही सकाळी सेवा केल्या तुम्ही त्या सगळ्यांनी ग्राह्य करून घेतले, रुजू करून घेतले आणि सर्वांना या
सेवेचं अनंत फळ मिळेल असं मी शुभाशुभ देतो. मी अतिशय प्रसन्न आहे आज तुमच्यावर. ज्या पद्धतीने सकाळपासून कार्यक्रम होत आहेत हे खूप सुंदर पद्धतीने तुम्ही केलेले. हे जे नियोजन आहे या ठिकाणी काही शिष्य आपले आलेले होते, त्यांनी केलं. हे नियोजन करण्यामध्ये सुद्धा खूप लोकांचा भाग आहे, सहभाग आहे. आज जे पूजा करून घेतली सुभाषदादांनी, या पद्धतीनं पूजा ही घडली पाहिजे. पूजा प्रत्येक ठिकाणी काय होते, प्रत्येक शिष्याच्या घरी वेगवेगळ्या पद्धतीने पूजा होतात. आजची पूजा ही जे अग्रपूजा म्हणतात, अग्रपूजा म्हणून आहे, ज्याची अग्रपूजा म्हणजे कोणाची केली जाते तर अध्यात्माची केली जाते. जो सर्वश्रेष्ठ आहे त्याची पूजा. हे देह तुम्ही सोडून द्या, त्या देहाचं चैतन्य जे आहे त्याची पूजा आहे. लोक आजही ह्या देहाकडे बघतायत. मी कितीतरी वेळा सांगितलंय की हे तुम्ही देहाच्या पलीकडे बघायला शिका. परंतु कित्येक लोक इथं असे आहेत की अजूनही ते देहातच बघतात, देहाकडेच बघतात. ठीक आहे, हाडा माणसाचं हृदयाचं बनलेलं शरीर आहे, ते आज आहे उद्या ना राहील सांगता येत नाही. पण यातलं जे चैतन्य आहे हे चैतन्य तुम्हाला आशीर्वादित करणार आहे. आणि ते चैतन्य जे ते तुम्हाला स्वतः आशीर्वादित करते. अनेक भक्तांना काही काही या ठिकाणी अनुभूती आलेले. गुरुचरित्राचं पारायण हा एक या उत्सवाचा महत्वाचा भाग होता जो आपण केलेला आहे. हे ज्यावेळेला आपण ठरवलं, पुण्यामध्ये आपण शिष्यांची मीटिंग घेतलेली होती आणि त्या मीटिंगमध्ये बोलताना असा संकल्प बोलला गेला की यावर्षी आपण श्री गुरुचरित्राचं पारायण करू, तर पुढचं गुरुपौर्णिमा जी असेल त्यावेळेला आपल्या गुरूंच्या गुरुचरित्राचं आपण पारायण करू, असा संकल्प केला गेलेला आहे. तर हा संकल्प जो आहे ना, हा सगळ्यांनी मनात घ्या. प्रत्येकाने काही ना काही घ्यायला सुरुवात करा तुम्ही. निश्चित अर्थानं हे कोणाच्या हातून घडेल काय होईल माहिती नाहीये, परंतु हे घडणार हे काळ्या रंगावरची रेष आहे. संकल्प झालेला आहे, महाराजांच्या आशीर्वाद मागितले आणि ते निश्चित ह्या आशीर्वादात उभे राहतील. पुढचं गुरुचरित्राचं जे पारायण असेल ते आपल्या सद्गुरूंच्या चरित्राचं आपण या ठिकाणी पारायण निश्चित करूयात आपण, असा हा संकल्प आजच्या दिवशी आपण घेऊया. चातुर्मास सुरू होत आहे. चातुर्मासामध्ये काही आपण संकल्प करायचा असतो आणि संकल्प करताना हा ईश संकल्प असावा असं एक सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपल्याकडे कार्य आता पुढे भरपूर आहे. त्या कार्यासाठी महाराजांचे आशीर्वाद आपल्याला मिळणं फार गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण आजच्या दिवसापासून ते दत्त जयंतीपर्यंत महाराजांचा जो मंत्र आहे श्री ओम नमो भगवते श्री रामचंद्राय, ह्या मंत्राचा आपण कमीत कमी 11 जपमाळा कराव्यात असं मी सगळ्यांना आवाहन करतो. आणि त्याचं काउंटिंग जे आहे ते आपण घेऊया. जे जे करणार आहे त्यांचे नाव आपण द्या. हा संकल्पाचा जप असणार आहे. याच्यातून भविष्यामध्ये मोठी निर्मिती होणार आहे. या ठिकाणी सुद्धा आपल्याला भक्तनिवासाची बांधणी करायची आहे. पुण्याला सुद्धा आपण जागा घेतलेली आहे. तिथं सद्गुरूचं अधिष्ठान त्या ठिकाणी आहे. हे सद्गुरू निवास त्या ठिकाणी बांधायचं आहे. हे सगळे संकल्प आहेत. हे संकल्प आपले पूर्णत्वाला जाण्यासाठी महाराजांचे आशीर्वाद फार महत्त्वाचे. आणि या संकल्पासाठी म्हणून आपण हा जप करावा. चातुर्मास आहे 4 महिन्यासाठी, हा करावा असं मी सगळ्यांना या ठिकाणी आवाहन करतो. आणखी एक सांगायचं आहे, ते अतिशय महत्त्वाचं आहे म्हणून सांगतो. ते काल एक आपले शिष्य आहेत त्यांनी मला काल सांगितलं की मला खरेकडे यायची आता इच्छा होत नव्हती, मी कसं यावं या ठिकाणी असं त्यांना वाटत. कारण त्यांना रोज जपाला बसलं की डोक्यात असे वाईट वाईट विचार येतात असं त्यांनी सांगितलं. हे साधकांच्या बाबतीत किती चांगल्या घटना असतात हे म्हणून सांग. त्यामुळं मला इथं तोंड कसं दाखवावं की मी जपाला बसले की मला वाईट स्वप्न म्हणजे विचार वाईट येतात. कोणाचं वाईट घडतंय असं किंवा नको नको ते विचार येतात. असं का घडतंय मला काही कळत नव्हतं, मी येणार नव्हते. परंतु त्यांना इथं आणलं आणि त्यांनी हा प्रश्न विचारल्यानंतर हा शंकेचं निरसन कशा पद्धतीने आहे हे सांगितलं. की त्यांची साधना जी आहे अत्यंत उत्तम पद्धतीने साधना चाललेली आहे. तुम्हाला असं वाटेल की मी साधना पूर्वी कधीही केलेलं नाही देवाचं, आता जग मिळालं आता मी करायला याच्या आधी कधीच केलेलं नव्हतं. परंतु साधना करताना पहिल्यांदा काय होतं तर आपल्या आतमध्ये प्युरिटी निर्माण होते. ते प्युरिटी निर्माण होण्यासाठी
हे एका जन्मीचं नसतं आपल्याकडे, पाठीमागे अनंत जन्म जे आपले झालेले आहेत त्या जन्मातल्या काही गोष्टी असतात, ते वैगुण्य जोपर्यंत तुमच्यातून दूर होत नाहीये तोपर्यंत त्या सत्तत्वाची प्राप्ती होत नसते. आणि ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस ज्यावेळी जपाला बसतो तेव्हा घडत असते. त्यांनी मला सांगितलं की जपाला बसल्यापासून म्हणजे सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत, सद्गुरू निवासला मी आसनावरती बसलोय, महाराजांचं लोक आहे, त्यांना सकाळी उठल्यापासून ते रात्री आणि झोपेमध्ये सुद्धा हेच दिसतं. म्हणजे इतकं त्यांना कंटिन्युअस अनुसंधान आहे. ही केवढी मोठी कृपा जर विचार करा, अनेक वर्ष साधना करून सुद्धा लोकांना दर्शन प्राप्त होत नाही आणि तुमचं अनुसंधान इतकं मोठं टिकलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने घडतंय, हे खूप भाग्याचं आहे. ही खरी साधना आहे, अनुसंधान टिकणं. आपण सगळं कशासाठी करतो तर त्यासाठीच करतो, अनुसंधान घडावं आपण, आणि ते तुमच्या बाबतीत घडतंय. आणि हे वाईट विचार जे आहेत, ते वाईट विचार तुमच्या याच्यातून निघून जात आहेत, पण तुम्हाला ते दिसत आहे, जाणवत आहे. ही प्रोसेस घडते, हे आध्यात्मिक प्रोसेस आहे. दुसऱ्या कोणी तुम्ही गुरुजींना पंडितांना वगैरे विचारलं असतं, ते म्हणजे असेल तुम्ही प्राणायाम करा, आचमन करा, काय काय तुम्हाला सांगितलं असतं. पण ही आध्यात्मिक प्रोसेस जी आहे ही घडते तुमच्या आतमध्ये, आणि त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी जाणवतात. आपल्यातून वाईट विचार सारखे येत आहेत म्हणजे ते जात आहे म्हणून येत आहेत. विचारचक्र नेहमी चाललेलं असतं. जसजशी आपली साधना व्हायला लागते तसं विचारचक्र कमी होतं आणि साधना आपण चांगल्या पद्धतीने करतोय अशा पद्धतीने आपल्याला ते जाणवतं. आणि म्हणून तुम्ही जे करताय हे उत्तम पद्धतीनं साधना घडते. तुम्ही आज या कशासाठी तुम्हाला सांगितले, बाकी लोकांनाही अशा गोष्टी जाणवू शकतात. याचा अर्थ हा आहे की तुम्ही खऱ्या अर्थानं साधना करताय, तुमची खऱ्या अर्थानं साधना पोहोचते का. आणि म्हणून तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या जाणवत आहेत, अन्यथा या जाणवल्या नसत्या. आणि लोकांना असं वाटतं की हे असं होतं ना, आपण जपच करायला नको. हे होते की आपण अध्यात्माला योग्य व्यक्ती नाहीये, आपला पिंड नाही तो, असं वाटायला लागतं आणि साधना बंद करतात लोक. तर ही खरी पोच पावती आहे की तुमची साधना उत्तम पद्धतीने चालली, जे काही करत आहे पोहोचते. आणि याच्यामुळे मोठी प्रगती तुमची होणार आहे, की तुम्हाला कालही निश्चित केलेलं आहे. तर मी तुमचा सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाहीये. माझ्याकडून तुम्हाला सर्वांना या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. तुम्हा सर्वांचं कल्याण मंगल हो. तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती श्री सद्गुरूंची कृपा अखंड राहो. जय जय रघुवीर समर्थ.